नमस्कार, पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण खमंग आणि पौष्टिक अशी जवसाची चटणी बनवणार आहोत। ही जवसाची चटणी बनवायला खूप सोपी आहे व अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये जवसाची चटणी बनवून तयार होते। आणि ही जवसाची चटणी खाण्याचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत। वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, केस गळती व सांधेदुखीवर ही जवसाची चटणी फायदेशीर ठरते। आपल्या आहारात आपण रोज 1 ते 2 चमचे जवसाचा समावेश केला पाहिजे। परंतु जवस खाणे शक्य नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने जवसाची चटणी बनवून ठेवू शकता व रोज 1 ते 2 चमचे जवसाची चटणी तुम्ही जेवण करताना सोबत खाऊ शकता। चला तर मग बनवूया खमंग आणि पौष्टिक अशी जवसाची चटणी। त्यासाठी गॅसवरती इथे मी एक पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये आपल्याला 1 वाटी जवस घालायचे आहे। जवस आपल्याला कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहे आणि जवस भाजत असताना आपल्याला ते थोड्या वेळानंतर सतत हलवत राहायचे आहे, म्हणजे जवस सर्व बाजूनी छान असे भाजले जाते आणि जवसाची साल तडकेपर्यंत आपल्याला हे जवस छान असे खमंग भाजून घ्यायचे आहे। जर आपण जवस कमी गॅसवरती सतत हलवत छान असे खमंग भाजले तरच आपली जवसाची चटणी छान अशी खमंग लागते। यासाठी आपल्याला जवस कमी गॅसवरती सतत हलवत खमंग असे भाजून घ्यायचे आहे। जवस आपल्याला कमी गॅसवरती सतत हलवत 4 ते 5 मिनिटांसाठी भाजून घ्यायचे आहे। आपल्याला जवस छान असे तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे। तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, इथे आपले जवस तडतडायला चालू झालेले आहे। याचाच अर्थ आपले जवस छान भाजत आहेत। अजून आपल्याला कमी गॅसवरती 2 ते 3 मिनिटांसाठी सतत हलवत हे जवस छान असे खमंग भाजून घ्यायचे आहे व नंतर हे जवस आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे। तर इथे आपले जवस खमंग असे भाजून झालेले आहे। नंतर आपल्याला हे जवस एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे व ते थंड करायला ठेवायचे। जवस थंड होईपर्यंत आपल्याला लसूण सोलून घ्यायचा आहे। तर इथे आपले जवस थंड झाले आहे। नंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये भाजलेले जवस घालायचे व नंतर त्याच्यामध्ये 10 ते 15 लसूण पाकळ्या घालायच्या आणि 1.5 चमचा मीठ त्याच्यामध्ये घालायचे। मीठ घातल्यानंतर त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालायची। तर इथे मी 2 चमचे लाल मिरची पावडर जवसामध्ये घातली। लाल मिरची पावडरचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता व नंतर आपल्याला हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहे। एक वेळेस आपल्याला हे मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला चमच्याने मिक्स करायचे आहे व अजून आपल्याला एक वेळेस मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहे। तर इथे आपली खमंग अशी जवसाची चटणी तयार झालेली आहे। नंतर आपल्याला चमच्याने एक वेळेस चटणी मिक्स करून घ्यायची आहे व ही चटणी आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे व नंतर आपल्याला ही जवसाची चटणी एका हवाबंद भरणीत भरायची आहे, म्हणजे ही जवसाची चटणी 1 महिन्यापर्यंत चांगली राहते। कारण आपण या जवसाच्या चटणीमध्ये तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे ही जवसाची चटणी 1 महिन्यापर्यंत चांगली राहते। तुम्ही या जवसाच्या चटणीमध्ये तुम्हाला आवडत असतील तर कढीपत्त्याची पाने देखील भाजून घालू शकता। जवसामध्ये मुबलक प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ॲसिड, फायबर, प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स असतात। हे कोलेस्ट्रॉल कमी करते, वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते आणि पचनक्रिया सुधारून सांधेदुखी आणि केस गळतीवर गुणकारी ठरते। तर अशा
पौष्टिक आणि खमंग जवसाच्या चटणीचे आपल्या आरोग्यास अनेक फायदे आहेत. तुम्हाला ही खमंग आणि पौष्टिक जवसाची चटणी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.